नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। पंतप्रधान मोदी यांच्या आईबद्दल काही आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर बिहारमध्ये मोठा राडा पाहायला मिळतोय। भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे। या संदर्भात पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली असून ज्या वादग्रस्त सभेत मंचावरून असा आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला होता त्या सभेच्या संयोजकांनीही झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे। राजकीय गदारोळात टीकेचा स्तर खालावणे हे तसे काही नवे नाही। अनेक नेत्यांनी त्यात अगदी जुन्या जाणत्या नेत्यांचाही समावेश आहे। अनेकदा आपल्या विरोधकांवर निम्न दर्जाची टीका केली आहे। परंतु राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री ही अशी काही पदे आहेत की ज्यांना संविधानाने एक वेगळे स्थान, महत्त्व आणि आदर दिलाय। त्या पदावर कोणती व्यक्ती आहे ते तितकेसे महत्त्वाचे नाही, महत्त्व त्या पदाचे आहे। त्या पदावरील व्यक्तींवर टीका होऊच नये असे कुणीच म्हणणार नाही। शेवटी राजकीय साठमारीतूनच त्या पदापर्यंत ही मंडळी पोहोचलेली असतात। परंतु भाषेचा योग्य स्तर राखून अगदी अतिशय कडवट म्हणता येईल अशी टीका त्यांच्यावर करता येते हे यापूर्वी अनेक ज्येष्ठ राजकारणी मंडळींनी दाखवून दिलंय। या पदावरील व्यक्तींवर टीका करताना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा उल्लेख करत आक्षेपार्ह टिप्पणी केली जात असेल तर ते कधीच समर्थनीय ठरू शकत नाही। केवळ त्या पदावरील व्यक्तींसाठीच नाही तर अगदी सामान्य लोकांवरही टीका करताना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा उद्धार केला जात असेल तर ते केवळ असभ्य आणि मानवी संस्कृतीला लाज आणणारे ठरते। इथे तर पंतप्रधानांच्या आईचा उल्लेख करत आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आले आहेत। या प्रकाराची निंदाच व्हायला हवी। राजकारणाचा स्तर खूप खालावत आहे, परंतु तो जर या पातळीपर्यंत खालावला तर या देशातील राजकारणासोबतच लोकशाही मूल्यांचाही अंत जवळ आलाय असंच म्हणावं लागेल। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।